104वें ताजबाग उर्स के मद्देनजर नंदनवन पुलिस की टीम फिक्स पॉइंट ड्यूटी पर तैनात थी। इसी दौरान पुलिस को सूचना मिली कि चामड़ चौक के पास एक युवक पर पत्थरों से हमला किया जा रहा है। सूचना मिलते ही पुलिस टीम तुरंत मौके पर पहुंची। पुलिस को देखते ही आरोपी भागने की कोशिश करने लगा, लेकिन जवानों ने घेराबंदी कर उसे मौके पर ही दबोच लिया। पूछताछ में आरोपी की पहचान 26 वर्षीय राजू कली के रूप में हुई। पुलिस के मुताबिक उसने बिना किसी वजह के भगवान रड़के नामक व्यक्ति के साथ गाली गलौज की और फिर पत्थरों से लगातार हमला कर उसे घायल कर दिया। घायल भगवान रड़के को तत्काल अस्पताल पहुंचाया गया, जहां उनका इलाज जारी है। वहीं आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस के अनुसार राजू कली एक कुख्यात अपराधी है, जिसके खिलाफ सक्करदरा थाने में पहले से कई आपराधिक मामले दर्ज है। दोन इस्मांमध्ये मारामारी चालू होती। यामध्ये आरोपी नामे राजिक अली रफिक अली वय 26 वर्ष, राहणार मोठा ताजबाग यांनी त्याचा जो मित्र आहे त्या मित्राच्या डोक्यामध्ये दगड मारून त्यांना गंभीर जखमी केलेले होते। त्या अनुषंगाने सदरचा जो जखमी आहे त्याचं आम्ही नाव आणि बाकी गोष्टी व्हेरीफाय केल्या होत्या। तर त्याचं जे नाव आहे ते भगवान मारुती रडके असं त्याचं नाव होतं आणि त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं होतं। हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांना तो मला प्राथविधीसाठी जायचं वगैरे असं सांगून तो त्या ठिकाणी डॉक्टरांना किंवा पोलिसांना कुठली कल्पना न देता तो निघून गेलेला होता। त्या अनुषंगाने सदरची जी घटना पाहणारे किंवा सदरच्या घटनेमध्ये प्रतिबंध करायला जे काही पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बंदोबस्ताला होते, त्या बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांची आम्ही तक्रार घेऊन त्यातील जो आरोपी त्याच्या विरुद्ध बीएनएस 1182 अंतर्गत तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि आरोपीला माननीय न्यायालयासमोर आज रोजी पेश करीत आहोत। कारणाचं जे आहे, आता तो जखमी ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस आम्हाला सदरच्या घटनेचं मूळ कारण समोर येऊन जाईल। त्यातील जो जखमी आहे त्याच्यावर अद्यापर्यंत कुठले क्रिमिनल रेकॉर्ड नाही, परंतु जो आरोपी आहे त्याच्यावर सक्करदरा पोलीस स्टेशनला विविध बॉडी ऑफिसचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत।